विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसची चौथी मेरिट लिस्ट या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता, म्हणजे आज उद्या परवा ते डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण की मागच्या मेरिट लिस्टचा ट्रेंड पाहता एक 6-7 तारखेला प्रत्येक मेरिट लिस्ट लागलेली आहे, एक लिस्ट 10+ गेलेली आहे. म्हणजे साधारणपणे चौथी ऑफिस म्हणजे पोस्ट ऑफिसची चौथी मेरिट लिस्ट बाबत जे विद्यार्थी अपडेट ज्यांना पाहिजे त्यांनी लक्ष द्या. या ठिकाणी या वीक मध्ये म्हणजे आज आहे तारीख साधारणपणे 4-6 तारीख आहे. ओके, 4-6 पासून 12-6 पर्यंत चौथी मेरिट लिस्ट कधीही लागू शकते, परंतु शक्यता आहे याची 6 ते 7 तारखेमध्ये जास्त म्हणजे दाट शक्यता असणार आहे. म्हणून पुढील येणाऱ्या 2-3 दिवसात पोस्ट ऑफिसची चौथी मेरिट लिस्ट लागू शकते. मग मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्ही कशी चेक करायचंय? इंडिया पोस्ट ऑफिसच्या जीडीएसच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय. तुमचा स्टेट सर्कल शॉर्टलाइस्ट कॅन्डिडेट वरती जायचं, आयकॉन वरती तुमचा सर्कल चॉईस करायचा आहे. त्या ठिकाणी चौथी मेरिट लिस्ट तुम्हाला दिसेल. ती मेरिट लिस्ट दिसले की डाउनलोड करायचं आणि तिथे सर्च बार आयकॉन असेल त्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचं नाव चेक करायचं आहे. सिंपल साधी प्रोसेस आहे. म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये तुमची या ठिकाणची प्रतीक्षा संपणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा परत हजारोच्या संख्येने विद्यार्थी सिलेक्ट या ठिकाणी होणार आहेत. सॉरी, नॉट हजारो, कारण महाराष्ट्राला 3000+ जागा आहेत फक्त वनली या ठिकाणी. तर हजारोच्या संख्येने नाही, ज्या वॅकंट पोस्ट आहेत त्याच्या अगेन्स्ट जेवढ्या शिल्लक आहेत त्यांची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये तरीही 400 ते 500 विद्यार्थी या ठिकाणी नक्कीच सिलेक्ट होतील. सिलेक्ट तसे विद्यार्थी जास्त होतील, पण डीव्ही मध्ये आउट झाल्याच्या नंतर 300-400 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी जीडीएस मध्ये सिलेक्शन होणार आहे चौथ्या मेरिट लिस्टला. ठीक आहे. पुढचा पॉइंट जर बोलायचं झालं जीडीएसच्या बाबतीमध्ये तर यामध्ये कोणाला संधी मिळणार लक्षात घ्या. तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बॉर्डर लाईन वरती मार्क असणार आहेत, म्हणजे असं याच्यामध्ये अजिबात होणार नाही की तिसऱ्या मेरिट लिस्टला साधारणपणे 80 ते 90च्या रेंज मध्ये कट ऑफ लागलेला होता. ऑल कॅटेगरी पीडब्ल्यूडी ला या ठिकाणी थोडस कमी आलेलं होतं. ठीक आहे. मग असं होणार का? 50, 60, 70, 50, 60 आणि 70 किंवा 75 पर्यंत या ठिकाणी यांचं सुद्धा आत्ताच्या लिस्टला सुद्धा थोडस कठीण आहे. सोशल मीडियावर तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज मिळतील की 50, 60, 70 वाल्यांना या ठिकाणी चान्स मिळणार. पीडब्ल्यूडी 70 ते 80च्या रेंज मध्ये असेल तर या ठिकाणी पीडब्ल्यूडी ला चान्स मिळणार आहे. लक्षात घ्या. पीडब्ल्यूडी वाले सोडून दुसरे म्हणजे कोण? ओपन, ओबीसी, एससी, एसटी या विद्यार्थ्यांना अबव 80+ जर पर्सेंटेज असतील तर या ठिकाणी त्यांना नक्कीच चान्स आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणून जे काही हे अफवा आहे तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आणि रियालिटी आहे. लक्षात घ्या, रिअल बेसवर सगळं अनालिसिस आपण करत असतो, त्यामुळे असल्या अफवांना बळी पडू नका. ब्रह्मामध्ये राहायचं नाही, कारण की जे प्रॅक्टिकल आहेत त्याच गोष्टी कन्सिडर करायच्या. चला, नेक्स्ट मुद्दा याच्यावरती सांगायचा झाला तर तुम्ही लिस्ट मध्ये नाव आल्याच्या नंतर संधी तुम्हाला 100% मिळणार आहे, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून तुम्ही आउट होऊ नका. नेक्स्ट पॉइंट आहे मेरिट मध्ये नाव नाही आलं मग पुढे काय करायचं? लक्षात घ्या. आता चौथी लागणार आहे. चौथ्यामध्ये पहिली गेली, दुसरी, तिसरी आणि चौथ्यामध्येही ज्यांचं नाव आलं नाही त्यांना शेवटची संधी सुद्धा मिळणार आहे या ठिकाणी 5व्या मेरिट लिस्ट मध्ये. ठीक आहे. त्याला मे बी सप्लिमेंटरी ही कदाचित ठरू शकते 5वी मेरिट लिस्ट, कारण की काल दिलेल्या अपडेट प्रमाणे पुढे ह्या मेरिट लिस्टच्या ज्या काही जागा होत्या म्हणजे ह्या भरतीच्या जागा होत्या त्या पूर्णपणे भरल्या गेल्या की पुढे अजून हजारोच्या संख्येने जीडीएस मध्ये नवीन भरती येणार आहे. त्यामुळे त्यांनी अजिबात घाबरायचं नाही. ज्यांचं नाव 5व्या किंवा 6व्या मेरिट लिस्ट पर्यंत सुद्धा येणार नाही, म्हणजे 2026 चा जो जागा आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज चांगले किंवा कमी असणाऱ्यांनी काय आता थोडासा पुढची भरतीची तयारी करायची आहे, त्यांचं पुढच्या भरतीत येऊ शकतं. आणि विशेष म्हणजे जीडीएस ची दरवर्षी हजारोच्या संख्येने भरती होत असते, त्यामुळे फक्त जीडीएस वरती डिपेंड राहू नका. हा सेकंड ऑप्शन ठेवला तरी चालेल. ठीक आहे. पुढे आता काल जो आपण अपडेट सांगितलं होतं की हजारोच्या संख्येने एक साधारणपणे 25 ते 35 हजाराच्या मध्ये या ठिकाणी जागा परत जीडीएस ला सुटणार आहेत. मग त्या शेड्युल्ड 2026 प्लॅन बी मध्ये येईल की 2027 मध्ये, असे काही जणांचे प्रश्न होते. पर्सनली कॉल सुद्धा आलेले, खूप जणांच्या कमेंट सुद्धा होत्या. कदाचित त्यांना उत्तर नसेल देता आलं. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो,
हे शेड्यूल अजून असं काही ठरलेलं किंवा ऑफिशियल जाहीर झालेलं नाही की शेड्यूल 2 म्हणून येणार. साधारणपणे 90% चान्स आहे 2027च्या स्टार्टिंगला ह्या भरतीचं नोटिफिकेशन येऊ शकते. कारण की ही जी आहे आता 28,000 प्लस जागेची भरती, याच्यामध्ये मेरिट लिस्ट फायनल होईपर्यंत सगळ्या व्हॅकन्सी भरेपर्यंत अजून साधारणपणे 2 ते 3 महिने या ठिकाणी पुढे लागणार आहेत. म्हणजे आता सुरू आहे जून, जुलै, ऑगस्ट, म्हणजे 8 ते 9 महिन्यापर्यंत हीच प्रोसेस सुरू होणार आहे. म्हणजे या प्रोसेसला वेळ लागणार आहे. मग पुढे तिथून पुढे ज्या काही रिक्त जागा होतील त्याचा आढावा घेतला जातो, त्याच्यानंतर त्याचं बजेट ठरवलं जातं, त्याच्यानंतर त्या व्हॅकंट पोझिशन वरती सर्कल वाईज जागा डिवाइड केल्या जातात आणि नंतर फायनल नोटिफिकेशन या ठिकाणी डिक्लेअर केलं जात असतं मित्रांनो. ठीक आहे, फायनल नोटिफिकेशन म्हणून या भरतीला थोडासा वेळ लागेल, पण जास्त वेळ नाही. जेवढं या भरतीला फायनल मेरिट लिस्ट लागण्याला जेवढा कालावधी गेला आतापर्यंत 4 ते 5 महिने, त्याच्यामुळे जास्त त्याला कालावधी म्हणता येणार नाही. पुढील 3-4 महिन्यामध्ये ह्या रिझल्ट लागल्याच्या नंतरचे 3-4 महिन्यामध्ये ती भरती येण्याची दाट शक्यता आहे आणि 100% येणार मित्रांनो, हे कन्फर्म आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. ठीक आहे, आता दुसऱ्या पॉइंट कडे जर बोलायचं झालं तर उमेदवारांनी काय करायचंय. आता ज्यांचं 4थ्या लिस्टला नाव येईल त्यांनी डॉक्युमेंट्स तर रेडीच ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथं जॉईन करण्याची तुमची मनाची तयारी करायची आहे. कारण की खूप विद्यार्थी काय करत आहेत, फक्त मेरिट लिस्ट कधी येणार हा त्यांचा सिंपल प्रश्न असतो वारंवार तोच. पर्सेंटेज चांगले असतात किंवा कमी असतात काही जणांना, तरी खूप उत्सुकता लागलेली असते आणि ती लागणं गरजेचं सुद्धा आहे. परंतु सगळी प्रोसेस झाली विद्यार्थी मित्र जॉईनच करत नाही. ठीक आहे, कारण निगेटिव्ह कमेंट ते मित्रांकडून ऐकत असतात किंवा तुमच्या मित्र परिवारातले किंवा आजूबाजूचे कोणी लागत असतील तर ते तुम्हाला सांगत असतील की जीडीएस जॉईन करू नका, वर्क प्रेशर आहे, कामाचा लोड आहे, सॅलरी कमी आहे, बाकीच्या खूप साऱ्या कमेंट निगेटिव्ह येत असतात आणि त्या कमेंटचा इम्पॅक्ट तुमच्या माइंड वरती, सबकॉन्शियस माइंड वरती होत असतो, म्हणून तुम्ही जॉईनच करत नाही. मग सगळी आतापर्यंत 4 ते 5 महिने, साधारणपणे 6-7 महिने जर जीडीएस पोस्ट साठी तुम्ही वेळ घालवला असेल आणि सगळं सिलेक्शन होऊन सुद्धा तुम्ही जॉईन करत नसाल तर खूप मोठं तुमचं पुढे भविष्यात नुकसान होऊ शकतं. कारण की ही जर जीडीएस जॉईन केली तर तुम्हाला एक तर शासकीय कामाचा अनुभव येतो, दुसरं तुमचं शासकीय ठसा तुमच्या नावासमोर उभारला लागला जातो. त्याच्यामुळे ही भरती जॉईन करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला बेसिक एक पॉकेट मनी म्हणून तुम्हाला या ठिकाणी सॅलरी सुद्धा मिळू शकते, जेणेकरून तुमचं नेक्स्ट ड्रीम जर असेल एमपीएससी यूपीएससी क्रॅक त्या रिगार्डिंग, ठीक आहे, स्टेट लेवल किंवा राज्य केंद्रातल्या नोकऱ्यांचं जर फोकस असेल तर तुम्हाला तुमचा स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आणि स्टेप बाय स्टेप साईड मध्ये अभ्यास करण्यासाठी खूप मोठा या ठिकाणी वेळ मिळत असतो. म्हणून ही नोकरी जॉईन करणं माझ्या मते तर खूप बेस्ट राहील असं तुम्हाला सजेस्ट करेल मित्रांनो, नक्कीच. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढील भरती बाबत बोलायचं झालं तर जीडीएस सोडून आणखी कुठल्या भरत्या येणार आहेत याच्यावर सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवणार, कारण की हजारो लाखो जागा अजून या ठिकाणी अपडेट होणार आहेत. त्या ठिकाणी डाटाबेस कलेक्शन सगळं इन प्रोसेस मध्ये आहे. आता एसटी महामंडळाची सुद्धा भरती आहे ती 17,000 प्लस जागेसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये मंजुरी आलेली आहे. त्याच्यामुळे जीडीएस नाही तर एसटी महामंडळ, जीडीएसच्या आता 28,000, मग एसटी महामंडळाच्या 17, यात जवळपास अराउंड 50,000+ जागा या ठिकाणी अराउंड 50,000च्या आसपास जागा आहेत. नंतर परत जीडीएसचा नेक्स्ट टप्पा शेड्यूल 2 म्हणून नाही जरी आलं तरी 27 मध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा अराउंड 25,000 ते 35,000 त्या ठिकाणी स्कोप आहे. त्याच्यानंतर नगर परिषदेचं सुद्धा आताच एक 8-10 दिवसापूर्वी आढावा बैठक झाली, त्याच्यामध्ये ह्या भरती लवकर येण्याची शक्यता आहे. आता प्रश्न तिथे उपस्थित होतो की ही भरती जी आहे ती जिल्ह्यानुसार येणार की सर्वांची कॉमन, जसं की पॅन इंडिया जीडीएस आली तसं. त्याच्यावरती आढावा बैठक आहे, बजेट ठरवणं सुरू आहे, कुठल्या जिल्ह्याला किती जागा, कुठल्या पोस्ट, सगळ्या गोष्टींचा आढावा बैठक त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून हजारो लाखोच्या संख्येने परत जागा येणार. फक्त जीडीएस तुमचं झालं नाही म्हणून हताश किंवा निराश व्हायचं नाही, खूप मोठा पुढे सुद्धा स्कोप आहे. ठीक आहे, आणि अशा सर्व गोष्टींना अपडेट मिळण्यासाठी मला वाटतं तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे आणि सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला पाहिजे, जेणेकरून सर्वांना अपडेट मिळेल अगदी तुमच्यासारखं. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.